भागामध्ये आपल्याला भेटणार आहेत 4 धमाल जोड्या आणि उद्याच्या भागामध्ये भेटणार आहेत आपल्याला 3 धमाल जोड्या। उद्याच्या भागामध्ये असणार आहे सगळ्यांच्यासाठी एक सरप्राईज, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्या या फू बाई फूच्या मंचामध्ये येणार आहे एक वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे दे धमाल जोडी। उद्याच्या एपिसोडमध्ये असणार आहे एलिमिनेशन, त्यामुळे सगळ्यांनाच आहे थोडं थोडं टेन्शन। सगळ्यांनाच देऊयात शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या दे धमाल एपिसोडला। आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे येते एक विमा एजंट जिनं पकडून ठेवलं एका माणसाला। बघूयात काय येते धमाल। आजची पहिली जोडी येते गणेश आणि मानसी। ऐका ना, ऐकून घ्या ना, खरंच चांगली पॉलिसी, खरंच ऐकून घ्या ना। कंटाळलोय मी, वैतागलोय तुमच्या बोलण्याला। हे बघा, मला कुठल्याच गोष्टीचा विमा उतरायचा नाहीये, माझ्या सगळ्या गोष्टींचा विमा उतरवलेला आहे। सगळ्या गोष्टींचा? हो, फक्त उंदीर, झुळ आणि पाली यांचा राहिलाय। उतरवताय? आणि तुमचा स्वतःचा उतरवलाय ना। कितीचा? 5 लाखाचा। काय झालं, काय झालं? 5 लाखाचं फक्त? मग हो, म्हणजे उद्या तुम्ही मेलात की तुमच्या घरच्यांना फक्त 5 लाख रुपये मिळणार? हो, आजकाल काय होतं 5 लाख रुपयात? 5 लाख रुपये तर 2-4 महिन्यात उडतात। मग तुम्हाला काय म्हणायचं, मी कितीचा उतरवायला हवा होता? 10 कोटीचा तरी काढायचा। हे बघा, मी विचार करून कळवतो, तुम्ही जा बघू। कुठे गेली? कोण? आणि हो, तुम्ही विचार कसला करताय? तुमच्या अक्षात उघड्या पडलेल्या तुमच्या बायकोकडे बघा। काय करेल ती? काय करेल हो बिचारी? मरायला टेकलेले तुमचे आई वडील ह्या वयात कुठे जातील? त्यांच्या शुश्रूषेसाठी पैसे कुठून येतील? तुमची मुलं, त्यांची शिक्षण, त्यांची लग्न, मग घटस्फोट, बाळंतपण, आजारपण, बायपास पण। निघा आता इथून। जाते ना, घाई काय आहे? घाई? अहो, गेला 2.5 तास तुम्ही जे माझं आयुष्य उघडवून दाखवलंय ना, त्यामुळे मी प्रचंड चिडलो। तुम्हाला एक गंमत सांगू? हो, सांगा ना। हे घर आहे ना, हे माझं आहे। खूप छान आहे। आणि मी तुम्हाला हाकलून देतोय। अहो, पण का? तुम्ही निर्लज्ज आहात का? नाही हो, मी विमा एजंट आहे। एकूण एकच। हे बघा, तुम्ही गेला 2.5 तास जो काय माझ्या डोक्याची मंडई केली ना, त्यामुळे प्रचंड वैतागलोय, आयुष्याला टाळलोय। मी जाऊन आत्महत्या करीन। अहो, ग्रेट आहे, मी तेच तर सांगते मगापासून। अशी तुमच्यासारखी आयुष्याला वैतागलेली माणसं जीव देतात आणि मग त्यांच्या घरचे रस्त्यावर येतात सर। पण तत्पूर्वी जर विमा काढला असेल ना तर प्रॉब्लेम होत नाही। मला सांगा, आत्महत्या करणाऱ्या माणसाला मिळतो विम्याचा फा? नाही सर। सर, तुम्हाला 2 मुलं आहेत ना सर? हो, एक 8वीत आणि एक 5वीत। उंची सांगताय? हो, एक 8वी शिकते आणि एक 8वी शिकते। सर, जरा त्यांचा विचार करा सर। काय? उद्या तुम्ही वारल्यावर कुठे जातील त्या? काय करतील बिचाऱ्या? आयुष्यभर त्यांच्या मैत्रिणी त्यांना चिडवत राहतील। हो, आल्या बेपरवा बापाच्या मुली, आल्या बेपरवा बापाच्या मुली, आल्या बेपरवा बापाच्या मुली। सर, तुमच्या बायकोचं नाव काय सर? भाजीत भाजी मेथीची। खाणा कसला घेताय सर? नाव सांगा ना। चित्रा। सर, ती बिचारी अशी भोळी चित्रा गेल्यावर विचित्र होईल हो। आणि अशा ताज्या ताज्या विधवेला जगणं कठीण करत हा समाज। आणि सर, तुम्हाला सांगते, आजकाल पांढऱ्या साड्या किती महाग झाल्यात। अहो, एक मंगळसूत्र वाढवलं ना तर फक्त 3 साड्या येतात। गाडील ते आत्ताच, पण तुम्ही भविष्यातला विचार करा सर। तात्पर्य काय? काय? विमा न काढता मरणं म्हणजे हलकटपणा आहे सर। म्हणूनच म्हणते, मरणानंतर सुखी हवा असेल संसार रथा वारू, तर आमच्याकडे विमा काढल्याशिवाय सर तुम्ही नका वारू। तुम्ही जरा कमी आहेत का? कवी आहात का तुम्ही? नाही सर, त्याचं काय आहे ना सर, समोरच्याने पटकन विमा नाही काढला ना की ना सर मला ना असं अस्वस्थ व्हायला होतं। आणि ना सर, मला एक कविता येते। हो सर, म्हणजे ना मला ना अशी जरा जरा कविता लागते स्फुरू। आमच्याकडून विमा काढल्याशिवाय सर नका वारू। मी एक काम करतो, नातेवाईकांना बोलावून आणतो। चालेल, पण सर एकेकाला बोलवा। एकेकाला का? तरच मी प्रत्येकाला विम्याचं महत्व सांगू शकते ना। तुम्ही स्मशानात जाऊन एखादी ब्रांच उघडा।
गुड आयडिया सर. सर तुम्हाला पहिले 2 हफ्ते माफ. सर कुठे गेली? कोण? सर एक काम करा, तुम्ही पटकन फॉर्म भरून टाका. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही मरायच्या आत सगळं आटपलेलं बरं नाही का? बरं, समजा मी जास्त जगलो तर? मूर्ख मूर्ख, इथेच चुकतं मराठी माणसाचं. नेहमी लॉसचा धंदा करतो. जास्त जगणं कसला आलाय लॉसचा धंदा? कसं आहे ना सर, काय? एकदा विमा काढल्यावर कशाला उगाच जगत बसायचं ना. हप्ते नाही का भरावे फुकट, म्हणजे गेला ना पैसा वाया. तात्पर्य काय? काय कविता? कामाच्या पैशांनी नका जास्त भरू. आमच्याकडून विमा काढल्याशिवाय सर तुम्ही नका भरू. पटतंय ना सर? व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 तुमचा फॉर्म आहे सर. हा बघा मी भरलाय. ही तुमची सही मी केली आहे. तुम्ही चेक तेवढा द्या. कुठे गेली? कोण? ओ हे काय चाललं होतं मागापासून? कुठे गेली कुठे गेली कोण कुठे गेली? विषाची बाटली सर. आम्ही फॉर्म सोबत फ्री देतो. चला विचारत आपल्या परीक्षकांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. स्वप्नील सर. मानसी आणि गणेश, सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन फॉर अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मानसी, या शो मधला नाही तर ओव्हरऑल आता टेलिव्हिजन आणि फिल्म्स मध्ये ऍक्ट्रेसेसचा जो लॉट आहे, आय थिंक यू आर वन ऑफ दी ब्राइटेस्ट माइंड्स ऑन टेलिव्हिजन टुडे. वा. अँड अ ब्रिलियंट परफॉर्मर. तुझी एनर्जी, तुझा फोकस, तू जे कॅरेक्टर पकडतेस ते ए पासून झेड पर्यंत तू ते मेंटेन करतेस. त्या कॅरेक्टरमध्ये राहून तू विनोद निर्मिती करतेस, जे अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं. आणि सॉफ्ट यू फॉर दॅट. गणेश, तू सादर केलेला सामान्य माणूस, कॉमन मॅन, तो आमच्या सगळ्यांच्या खूप जवळचा वाटला मला. तो आपल्यातला एक वाटला. तो आम्हीच आहोत असं वाटलं. सो ते इतकं सहज केलं होतंस तू. त्यातली ट्रान्सपरन्सी जी होती त्यामुळेच तो कदाचित आपला वाटला. आणि याबद्दल तुझंही मनपूर्वक अभिनंदन. अशा दोघांनी मिळून आय थिंक एक फॅन्टॅस्टिक विमा उतरवलाय, ज्याच्यात मला असं वाटतं की तुम्हाला सॉलिड हफ्ते मिळणार आहेत निर्मितीताईकडनं आणि माझ्यासाठी. गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा. निर्मितीताई. देव करुणी अशी विमा एजंट कुणालाही न मिळो. यांच्याच भाषेत सांगूया काय? हो सांगा ना. तुमचा परफॉर्मन्स होता मारू. आमच्याकडून मार्क्स घेतल्याशिवाय तुम्ही नका वारू. निर्मितीताईंनी दिलेले आहेत 9. अभिनंदन तुमचं. स्वप्नील सरांचे मार्क्स राहणार आहेत गुलदस्त्यात आणि ते कळणार आहेत आपल्याला उद्याच्या एपिसोडच्या शेवटी. तेव्हा पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.